राहुल गांधी यांच्याकडे जर आपण पाहिलं तर सध्या ते ज्या पद्धतीचं राजकारण करतायत, खरं तर झेन जी ही जी संकल्पना आहे ही तशी सकारात्मक आहे, पण ते त्याचा कुठेतरी अराजकवादी अशा पद्धतीनं किंवा अशा अर्थानं ते वापरतात. याकडे आपण कसं पाहता? असं आहे की अशी अपेक्षा होती की 100 खासदारांच्या पाठबळावर जे आपल्या संसदेमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते झाले आहेत ते राहुल गांधी थोड्या परिपक्वतेने आता राजकारणामध्ये काही गोष्टी मांडतील. पण सर्व बाजूंनी आणि सदा सर्व काळ निराशेचा सामना करावा लागल्यामुळे त्यांनी आता आपली जी निवडणूक यंत्रणा आहे, निवडणूक व्यवस्था आहे, त्यालाच एक प्रकारे आव्हान देण्याचं एक दुस्साहस केलेलं आहे. आणि झेन झी ज्याच्याकडे ते फार आशेने बघतायत, त्यांना असं वाटतं की अमुक देशात ते घडलं, तमुक देशात ते घडलं, तर इथेही ते घडेल, अशा एका भाबड्या संकल्पनेमध्ये ते रममाण आहेत, स्वनिर्मित अशा. वस्तुस्थिती तशी नाही. आणि त्यामुळे हे राहुल गांधींनी समजून घेतलं पाहिजे की भारतीय आणि जागतिक परिस्थितीमधलं जे मौलिक अंतर आहे ते आपल्या गव्हर्नन्समध्ये आहे. आपला जो गव्हर्नन्स आहे तो लोकांना काही ना काही उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, मग गरिबांना अन्न असेल, आता प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणारी घरं असतील, किंवा तरुणांच्या रोजगाराचा जर प्रश्न आपण उपस्थित केला, तर आज ज्याला आपण उद्योजकता किंवा एंटरप्रेन्युअरशिप म्हणतो, त्याला ज्या पद्धतीचा वाव मिळतो, संशोधनासाठी ज्या प्रकारच्या रचना सरकारने केल्या आहेत, मुद्रासारख्या, किंवा साधा फेरीवाला भाजी विक्रेता आहे तर त्यालाही काही ना काही आर्थिक मदत मिळाली पाहिजे, या दृष्टीने ज्या काही रचना केल्या आहेत, या सगळ्यामुळे मला असं वाटतं की भारतातला तरुण हा अधिक सकारात्मक रचनात्मक विचार करणारा आहे. आणि तो अशा पद्धतीने अकारण किंवा काहीतरी तात्कालिक कारण घेऊन एकदम अन्य देशांमध्ये जे घडतं त्याचं अनुकरण करेल अशा मानसिकतेत येण्याची शक्यता मला वाटत नाही. राहुल गांधींना जे काही म्हणायचं आहे, मला असं वाटतं की ते एक दिवा स्वप्न आहे.